प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माध्यमांशी बोलतात, थेट जाऊया। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो आहे त्यांनी निवडणुका लढण्यासाठी जी तयारी करायला लागते ती पूर्व तयारी करायला हवी। तयारी केल्यानंतर त्या ठिकाणी फायदा हा 100% महायुतीला होतो। पण ठाण्यामधला इतिहास आहे, ठाण्यामध्ये जास्त करून युती जी आहे ती होत नाही। फक्त एका दोन वेळा युती झालेली आहे, तोपर्यंत होत नाही। ती कुठे प्रक्रिया किंवा ती परिस्थिती यावेळी आली नाही दिसतं। नाही, एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका ज्या आहेत त्या अंतिम टप्प्यात होणार आहेत। त्यावेळेला अंतिम टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकाला अजून फार वेळ आहे, त्यामुळे त्यावेळेचे निर्णय जे आहेत त्यावेळेचे निर्णय हे त्यावेळेला ती वरिष्ठ पातळीवरती देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, दादा अजितदादा हे सगळेजण घेतील। सोलापुरात 4 माजी आमदारांचा प्रवेश होणार आहे भाजपामध्ये। पुन्हा इथे इन्कमिंग सुरू झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात अजूनही लोक येत आहेत भाजपामध्ये। कसं बघताय? खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात ज्या ताकदीने एनडीए आणि महायुती जे काम करत आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय, प्रत्येक लोकप्रतिनिधी जो गेल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करतोय, त्याला सगळ्यांना असं वाटतंय की त्यांच्या भागांमधली असणारे विकास कामं असतील, त्यांचे असणारे प्रलंबित प्रश्न असतील, हे मजबूत सरकार आहे। केंद्रातलं आणि राज्यातलं मजबूत सरकार असल्यामुळे या सरकारकडून आपल्या लोकांचे, आपल्या नागरिकांचे प्रश्न हे आपण सोडून घेतले पाहिजेत। आणि ही सर्व मंडळी जी आहेत, सबका साथ सबका विकास या माध्यमातून कुठेही राजकारण न करता प्रत्येक नागरिक असेल त्या नागरिकाच्या काम जे आहे ते करण्याचं काम जर करत असतील तर आपण त्यांच्याबरोबर जोडले गेलो पाहिजे, विकासाच्या प्रवाहाबरोबर जोडलो गेलो पाहिजे। या विचाराने सर्वजण हे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत। संजय राऊतांचं पालघर इथे भाषण सुरू आहे, ते असं म्हणतात की ईडीला मी घाबरलो नाही, कुठेही झुकलो नाही, मी तुमच्यावर झुकतो कारण की मी कधीही झुकलेलो नाही आहे। खरं तर ते काय बोलतात त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी मी राजकारणात नाही। मी राजकारणामध्ये अतिशय प्रामाणिकपणे माझी संघटना, माझा विचार हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे। सरकार केंद्रातलं ज्या ताकदीने काम करत आहे त्या ताकदीने केलेलं काम आणि महाराष्ट्रात महायुतीने केलेलं काम हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचलं पाहिजे। यानंतर पुढची महत्त्वाची